पेन किलर घ्यावी लागत असेल ना पिरियड्समध्ये प्रत्येक वेळेला, ती आता बऱ्याच मुलींना सवय असते. माझं पोट दुखतंय, माझे पिरियड्स आलेले आहेत आणि मी पेन किलर घेते म्हणजे माझं दुखणार नाही. दोन गोष्टी असतात, एक तर त्यांना ते बेअर करायची कपॅसिटी पण कमी असते, तेवढे पेशन्स नसतात, आणि काही जणांच्या मध्ये ते इतकं अनबेरेबल असतं की त्यांना ती पेन किलर घ्यावी लागते. पण ते अनबेरेबल होत असेल, सतत होत असेल, तर गायनेकोलॉजिस्टना कन्सर्न करणे आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ट्रीटमेंट घेणे, स्वतःचं डोकं न चालवता, हे महत्वाचं. कारण ह्या मुली आजकाल काही झालं की आधी गुगल, ChatGPT, इंस्टाग्राम, त्या रील्स, आणि तिथून मग ते आम्हालाही सांगतात की मॅम हमने ऐसे तो पढ़ा था, आप तो ऐसे बता रहे हो. आणि सोल्युशन मेडिकलच्या ओव्हर द काउंटर आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं पेन किलर दे, पोटात दुखते, सगळे मेडिकलवाले देतात. घेऊ नये पण, कारण त्या मेडिकल स्टोअरवाल्याला माहिती नाहीये ना तुम्हाला कुठल्या फूड ग्रुपची किंवा कुठल्या ड्रग ग्रुपची अलर्जी आहे का. तो तुम्हाला रॅन्डमली देणार की पोटात दुखतंय ना, की बाबा ह्या 2 गोळ्या घ्या, तुम्हाला बरं वाटेल. बट त्याला माहिती नाहीये की तुम्हाला एखाद्या ड्रग रिलेटेड किंवा त्या ड्रग ग्रुपची अलर्जी आहे का. देन इट कॅन बी लाईफ थ्रेटनिंग. त्यामुळे कुठल्याही मुलीने, कुठल्याही स्त्रीने, कुठल्याही व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तोंडात एकही गोळी घालू नये, मग ती अगदी साधी पॅरासिटामॉल असली तरीही.